बघा, जे जे हजर होते त्यांचं तुम्हाला स्क्रीन दिसत आहे. तर आज आपल्याला काय करायचं आहे, क्लास संपल्यानंतर उकडू बसून 3 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. 3 ग्लास कोमट पाणी पिल्यानंतर आपल्याला 8 वाजता गूळ पाणी घ्यायचं आहे. कंपल्सरी आहे ते. 4 चमचे गूळ, एक एक 4 चमचे गूळ, एक मगभर कपभर पाणी, तुम्हाला जेवढं प्यायचं तेवढं. त्याच्यात थोडा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे, नाही तर बडीशोप टाकायचे नुसते. अर्धा चमचा बडीशोपीचं पावडर करून टाका, त्याच्यात उकळून घ्या. बाकी काही टाकू नका आणि थोडीशी दालचिनी टाका. बडीशोप आणि दालचिनी दोनच गोष्टी टाकायच्या आणि 4 चमचे गूळ टाकायचा. असा एक काढा आपल्याला घ्यायचा आहे. तो घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण मी संध्याकाळी सांगेल. आता रेकॉर्डिंग चालू, जास्त वेळ नाही आपल्याकडं. त्याच्यानंतर 10 वाजता एक ज्वारीची भाकरी आणि एक कुठली तरी भाजी. तर फळभाजी घ्यायची आज. दोडका घेऊ शकता, भोपळा घेऊ शकता, काशीफळ घेऊ शकता, त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा घेऊ शकता, किंवा घोसाळे घेऊ शकता, ज्याला आपण गिलके म्हणतो. असं चक्की घेऊ शकता. अशा 4-5 भाज्यापैकी एक कुठली तरी फळभाजी घ्या. त्याला जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं टाका. एक ज्वारीची भाकरी त्याच्यासोबत घ्या. पाणी त्याच भाजीत थोडं जास्त टाकू शकता, किंवा तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण पण त्याच्यासोबत घेऊ शकता. आणि मुगाच्या डाळीचं वरण तुम्हाला घ्यायचं नाही तर डाळच त्या भाजीमध्ये थोडी मूठभर टाकू शकता आणि थोडंसं पाणी टाकून तिला पातळ बनवून खायचे आहे. त्याच्यानंतर जे आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक दुपारी 2 वाजता, सकाळी काय करायचं, आता 4 खारीक, 4 बदाम, 20 मनुके भिजत घालायचे आणि दुपारी ते खायचे. त्याच्याबरोबर तुम्ही कोवळ्याचा ज्यूस, भोपळ्याचा ज्यूस, काकडीचं ज्यूस, किंवा बीटचं ज्यूस, किंवा नारळ पाणी, हे 5 ऑप्शन तुम्हाला दुपारी आहे. आणि जर तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर मग छोटासा एक गुळाचा खडा घेऊन जायचा. गूळ पाणी, आपण ऑफिसमध्ये जर ड्युटीला जात असाल तर गूळ पाणी घेऊ शकता. 4 खारीक, 4 बदाम, 20 मनुके पण तुम्ही घेऊ शकता. दोन्ही पण सोबत घेऊ शकता. संध्याकाळी 3 भाग मुगाची डाळ, 1 भाग तांदूळ टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, हळदीचं फोडणी देऊन त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या, एक प्रकारची कुठलीही भाजी तुम्ही टाकू शकता. फक्त सकाळी जी भाजी घेतली ती भाजी संध्याकाळी घ्यायची नाही. एक भाजीचा नंबर आता इथून पुढं लक्षात ठेवा. एक भाजी मीनाताई धर्मे, आता एक भाजी आपण आज केली तर तिचा पुन्हा नंबर 8 दिवस आला नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपली दिनचर्या राहील.